तेंडुलकरनं शरद पवारांची भेट घेतली आहे। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये जाऊन सचिननं पवारांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केलेली आहे। तर सचिन तेंडुलकरनं आज ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली देखील। ही माहिती जी आहे ती आता समोर येते। तर केजरीवालांवर आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। केजरीवालांची निर्दोष मुक्तता झाल्यानं आदित्य ठाकरेंनी ही मागणी केली आहे। भाजपाकडून ईडी सीबीआयचा दुरुपयोग झाल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं। अरविंद केजरीवाल जे काही आरोप केले होते भाजपने आणि जे कोणी केले होते त्यांनी त्यांच्यावर ज्या धाडी पडल्या होत्या ते सत्य म्हणून बाहेर आलं असतं। पण सत्यमेव जयते आज याचा खरोखर विजय झालेला आहे आणि अरविंद केजरीवालनी लढा दिला, डगमगले नाहीत, घाबरले नाहीत, लढा देऊन आज जिंकून आलेत। मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि हेच तुम्हाला पाहायला मिळेल जसं ममता दिदी तिथे लढतात। तामिळनाडूमध्ये काहीतरी आता काल मी परवाकडे वाचलं की ईडीचं तिथे आता काहीतरी सुरू झालंय। भाजप ईडी आयटी सीबीआय हे स्वतःच्या स्वार्थासाठी करतं वापर आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थाची जेव्हा पोळी भाजून होते तेव्हा मग पुढे निघतं, पण लोकांची ह्याच्यात बदनामी होते। मला वाटतं ह्याच्यात ज्यांनी त्यांच्यावर आरोप लावले त्यांनी आता जाहीरपणे माफी मागावी, किंबहुना नाही तर त्यांना जेलमध्ये टाकलं। तर जळगाव देवगिरी बँकेचे कोट्यावधींचं कर्ज थकल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उन्मेष पाटलांच्या अडचणीत वाढ झाली। उन्मेष पाटलांच्या मालमत्ता जप्तीनंतर बँकेनं पुन्हा नोटीस पाठवली। मालमत्तेशी संबंधित कुणीही व्यवहार करू नये बँकेची ही नोटीस पाहायला मिळते। याआधीच उन्मेष पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कंपनीचे संचालक उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधवांवरती बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे।